मंडळी, तर आज मस्त असे बनवलेले आहेत बघा थालीपीठ. तर खूप दिवस झालं म्हणत होते बनवायचं, तर त्याला आज योग आला. तर आज मस्त असं गरमागरम थालीपीठ वगैरे बनवलं आहे. तरी ते आता आपलं जे थालीपीठ आहे ते बनवून झालेलं आहे. तर आता इथे त्याच तव्यामध्ये शेंगदाणे भाजण्यासाठी असे ठेवले आहेत बघा. तर तवा तापलेला आहे. तर आपले जे शेंगदाणे आहेत ते भाजून निघते. तर त्या शेंगदाण्याची जी चटणी आहे ती थालीपीठ सोबत खाण्यासाठी बनवते. थोडंसं आता दही पण लावलेलं आहे. इथे बघा मी काकडी इथे काढून ठेवलेली होती बाजारात नेण्यासाठी, तर इथेच विसरून गेले काल बाजारामध्ये. तर भरपूर बघा पाऊस पडायला लागला होता. तर एकसारखा पाऊस चालू होता रात्रभर. लाईट वगैरे गेली रात्रीपासून, कारण इकडे कसं असतं शेतामध्ये की पाऊस वगैरे जर असा पडायला लागला तर लाईट वगैरे अचानकच जाते. तर आता वायर वगैरे तुटलेले आहे, त्यामुळे मॅसेज वगैरे आलेला होता की लाईट वगैरे येणार नाही आहे म्हणून. तर बघा लाईट वगैरे गेली. रात्रभर एकसारखा पाऊस थांबवायलाच तयार नव्हता, चालूच होता. तर आत्ता कुठं सकाळी थोडासा थांबला आहे, तरी पण थोडंसं आभाळ असं दिसतंय. तसं जर म्हणायला गेलं तर जून महिन्यामध्ये पाऊस वगैरे चालूच होतो यायला एकसारखा. तर झाडं वगैरे जे आहेत ते बघा अशी पडलेत वगैरे. तर अथर्व पण काल मामाच्या गावातून सुट्टीसनं आला होता, आणि नेमकी संध्याकाळी वारं वावदळ सुटलं, पाऊस एकसारखा धो चालू झाला आणि लाईट वगैरे गेली. त्यामुळे त्याला पण टी व्हीला आम्ही वर्षभर टी व्ही बंद ठेवली होती, आणि एका महिन्यासाठी टी व्हीला बॅलन्स वगैरे गाठलेला होता. तर आता त्याला मग थोडीशी टी व्ही वगैरे बघायला मिळाली. नंतर काय बघायला मिळालं नाही, कारण लाईट वगैरे गेली, त्यामुळे अवघड झालं. तर अजून तरी काही लाईट आलेली नाही आहे, कारण 10 वाजता वायरमॅन वगैरे सगळे येतात आणि मगच लाईट वगैरे चालू होते. तर एकसारखा पाऊस चालू होता. सकाळी पण अथर्व क्लास आता त्याच्या नवीन शाळेमध्ये त्याला घातलेला आहे, आणि त्या शाळेचे क्लास चालू झालेत आता. जादा तास असतात ते, आणि त्यामुळे सकाळी तो जातानाही पाऊस होता. तरी आता उघडी दिली. 8 ते 10 असा क्लास आहे त्याचा. तर काल पराठे असतात ते बनवले होते मस्त असे, दही वगैरे. तर आपल्या गावाकडच्या पद्धतीने धपाटे म्हणतात. मामाच्या गावाला तो सुट्टीला गेला होता त्याच्या आजोळी. पाऊस जर पडला तर बाहेर असं जावंसं वगैरे वाटत नाही बघा. भरपूर पाऊस झाला आहे. अगदी 2 दिवस एकसारखा पाऊस जो होता तो पडत होता. आता बघा वारं वगैरे काहीच सुटकार नाही आहे, कारण इतकं गरम होत होतं की पाऊस पडल्यानंतर जरा कुठं थोडंसं बरं वाटलं तरी. आणि नेहमीप्रमाणे कसं पाणी वगैरे येतं, तर यावेळेला पाणी वगैरे काहीच सुटकार आलेलं नाही आहे. तर काय प्रॉब्लेम झाला आहे माहीत नाही. पाणी पण आलेलं नाही आहे, आणि पाऊस पण एकसारखा असा पडत होता, त्यामुळे खूप असं अवघड झालं होतं. तर आता बघूया लाईट आल्यानंतर पाणी वगैरे येतं आहे का. ते जळण वगैरे असं ठेवलेलं सगळं भिजलं. अचानकच आला म्हणेपर्यंत पाऊस यायला जे चालू झाला, तर धो पाऊस लागला पडायला. तर बघा शेजारी बागेमध्ये गवारी वगैरे लावले, तर ते गवारी सुद्धा अशी पडली. कसं होतं, नुकसान होतं. गवारीचं म्हणजे काय होतं, जी फुलकळी वगैरे त्याला आलेली असते ना, ती सगळी वाऱ्यानं वगैरे पावसानं झडून जाते. गवारी म्हणावी अशी येत नाही आहे. त्यामुळे पावसाळ्यात गवारीचं जे पीक असतं ना, तर ते खूपच असं त्रासदायक आपल्याला होतं. कारण कसं होतं, उन्हाळ्यामध्ये जेवढी गवारी येते तेवढी पावसाळ्यामध्ये येत नाही आहे. आणि गवारीला कसं असतं, जास्त पाणी वगैरे नाही चालत महत्त्वाचं म्हणजे. आणि आता जून महिना म्हटलं की पावसाळा तसं जर म्हणायला गेलं तर एप्रिल महिन्यापासूनच चालू होतो वारं वावटं वगैरे यायला. तर आता यंदा कसं उन्हाळा कडक होता, भरपूर असं ऊन लागत होतं. तर आता जून महिन्यापासूनच पाऊस आहे तो चालू झाला आहे. जसं पावसाळ्याचेच दिवस आहेत. तर ही गवारी तुम्हाला दाखवते कशी पडली बघा. ही अशी, त्याला म्हणावं असं पीक पण लागत नाही, त्यामुळे खूप असं अवघड होतं गवारीचं. दुसरं कुठला तर भाजीपाला जर केला कुठला, तर तो पण कसं होतं, असं
पावसानं का नाही असं खराब होऊन जाते. ते पण भाजी वगैरे अशी येत नाही व्यवस्थित. आणि आता बाजारामध्ये इतकी गवारी आली की भरपूर गवारी आली. अगदी 20 रुपये पावशेर वगैरे अशी गवारी नाही. ह्याच्या आधी 30 रुपये, मागच्या वर्षी जेव्हा गवारी असायची त्यावेळेला 30 रुपये पावशेर असा दर होता. तर इथं मार्केटला इतकी गवारी आली इतकी भरपूर देशी साधी गवारी आली की 20 रुपये पावशेर अशी गवारी आहे. स्वस्त इतकी झाली. मग ती देशी जरी असली तरी पण अगदी साध्या गवारीचा जो दर आहे 20चा तोच देशी गवारीला पण आहे असं झालं आहे. त्यामुळं मार्केटमध्ये गवारी भरपूर आली आणि यंदा काही गवारीला दर पण म्हणावा असं नाही. तर आता शेतीसाठी पावसाची खूप गरज आहे. पण कसं होते, नुकसान पण तितकंच होते. पाऊस नसून पण चालत नाही आणि असून पण म्हणजे सण होत नाही असं होतं. या शेतीचं नुकसान पण तितकंच होतं आहे. पण यंदा उन्हाळ्याचा इतका होता की विहिरींना सुटकान पाणी वगैरे नव्हतं. पूर्ण असं पाणी कमी होतं विहिरींना सुटकान. आणि पाऊस पडण्याची जरा गरज तशी आहेच. आता इथून पुढे 2-3 महिने पाऊस असतोच. पावसाचे दिवस आहेत ते चालू होतात. तर आता आमच्या गावामध्ये पण जून महिन्यापासून पारायण वगैरे चालू होतं. तर अजून तर काही झालेलं नाही आहे. तर आता बघूया होईल चालू. तर मला काल व्हिडिओ अथर्व पण सुट्टीला गेला होता आणि तो सुट्टीसनं आलेला होता कारण क्लास चालू झाला तर त्यामुळे त्याला मी ये म्हणून सांगितलं होतं. त्याच्या मामासोबत तो आला होता. मग त्यानंतर मला कसं ते स्वयंपाक वगैरे आवरायचं बाकीचं भरपूर असं काम वगैरे होतं. ते आवरण्यामुळं मला व्हिडिओ काय बनवता आला नाही आणि टाकता आला नाही. कारण मला स्वामी समर्थांचे व्हिडिओ टाकायला खूप आवडतात. तर मग म्हटलं आज तुम्हाला पाऊस वगैरे पडलेला वगैरे असं दाखवायचं जरा व्हिडिओमध्ये. आज तर व्हिडिओ आता म्हटलं अपलोड करायचं. त्यात लाईट वगैरे नाही तर किती वाजता लाईट येते बघूया. चार्जिंग पण कमी पण तरी पण मी डाउनलोड करायला टाकणार वगैरे आहे. तर आता जे लिंबूचं झाड आहे बघा समोर, तर त्याला लिंबू वगैरे आता लागायला चालू झाले. ते 2-3 लिंबू तरी लागतातच. बघा घरचं जे असतं ना ते कधी सरत नाही. विकतचं जर म्हणायला गेलं तर अगदी लिंबू महाग आहे बाजारामध्ये. त्यामुळं घरचं आपल्याला किती पण काही भाजीपाला असो काही पण करा पण कुठलीच गोष्ट आपल्याला सरत नाही. भरपूर अशी असते पण विकतचं थोडं असतं ते पुरत नाही. तर आत्ता सकाळचं वातावरण रोजचं असं गडबडीचं धगधगीचं असतं पण इतकं शांत आज वाटायला लागले वातावरण सकाळचं. प्रत्येकजण कसं शेतामध्ये जातात कामासाठी, दुपारनंतर निवांत असतात. असं असतं सकाळ सकाळी शेतातली जी कामं आहेत ते आवरून वगैरे अशी घेतात. तर आपली लिंबाची झाडं जी आहेत ती 3 आहेत. ते समोर आंब्याचं जे झाड आहे ते आता काढणार आहोत आम्ही पेरवीपाशी बघा. तर ते खूप जर मोठं झालं तर विजा वगैरे व्हायला लागल्या की मग अवघड होतं. जास्त पण मोठी झाडं घरासमोर नसावीत. ते कडेला आहे ते असं ठेवणार आहे. मग आता पावसाळा चालू झालं की छोटी छोटी झाडे आणून वगैरे अशी लावायची. अगदी छोटीच असतात, त्याला फळे वगैरे लागतात, तशी जास्त मोठी नाही. कारण कसं असतं वीज वगैरे जर पडली तर अवघड होऊन जातं सगळं. तर बघा डाळिंबाचं झाड पण कसं झालंय समोर. वारं वगैरे असं सुटलं आणि पाऊस असा उलटा सुलटा होता. सगळं असं घरामध्ये वगैरे पाणी यायला लागलं. इतका वारा वावतो पाऊस होता काल. तर ते झाड सुकून पडले ते तोडून टाकायचं आहे झाड. डाळिंबाचं ते आम्ही लावलेलं वगैरे नव्हतं तर ते मनानंच उगवून वगैरे आलेलं होतं. तर आता अथर्वचा 10 वाजता क्लास वगैरे सुटतो. आता 15 तारखेपर्यंत रोज असा सकाळचा क्लास 4 तास आहे आणि पुन्हा शाळाने चालू होते 15 तारखेपासून. नवीन शाळेत आता त्याला घातलेलं आहे. तर भरपूर बघा पाऊस झाला आहे. 4च्या पुढे पाऊस यायला चालू वगैरे होतो असा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनेलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.